ओके. सो आज आपल्याला कॉन्क्रीट डिझाईन स्टार्ट करायचं आहे. सो कॉन्क्रीट डिझाईन स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला लोड कॉम्बिनेशन ह्या प्रोजेक्टमध्ये ऍड करावं लागते. कारण की जे काही स्ट्रक्चर आपण डिझाईन करतोय ते फॅक्टर ऑफ सेफ्टी आणि लोड कॉम्बिनेशन म्हणजे वेगवेगळ्या लोडचं कॉम्बिनेशन क्रिएट करून आपण डिझाईन करतो. सो आपण काही कॉम्बिनेशन इथे क्रिएट करून घेतले, ज्यामध्ये स्टॅडच्या फॉर्मॅटमध्ये क्रिएट करून घेतले. त्यामध्ये लोड कॉम म्हणजे स्टॅडमध्ये लोड कॉम्बिनेशन असतं. 9 नंबरचा आहे, तो इथे 9 नंबर आहे त्याचा, कारण की ऑलरेडी आपण या फॉर्मॅटमध्ये जर चेक केलं तर 8 नंबर पर्यंत आपलं विंड लोड आलंय आणि त्याच्या पुढचं जे कॉम्बिनेशन असणार आहे ते 9 नंबर येणार आहे, म्हणून इथे नंबर 9 घेतलाय. त्यामध्ये 1.5 DL म्हणजे डेड लोडचा फॅक्टर आहे 1.5 प्लस 1.5 लाईव्ह लोड म्हणजे लाईव्ह लोडचा फॅक्टर आहे 1.5. तेच आपण खाली इथे घेतोय. तर आपलं जे काही 3 नंबरचं लोड केस आहे, तर 3 नंबरचे लोड केस जर आपण विचार केला तर ते आहे डेड लोडचे. तो 3 नंबरच्या लोड केसला 1.5 ने मल्टिप्लाय करा. ओके, असं इथं आपण सांगतोय. तो 3 नंबरचे लोड केस 1.5 ने मल्टिप्लाय होणार आहे आणि 4 नंबरचे लोड केस त्याला पण 1.5 ने मल्टिप्लाय होणार आहे. सो 4 नंबरच्या लोड केसचा जर आपण विचार केला तर 4 नंबरला आहे आपला लाईव्ह लोड. सो याचप्रमाणे सगळ्या लोड केसला इथं फॅक्टर्स वगैरे असाइन करून आपण ही एक फाईल क्रिएट केली. सो ही फाईल आपण पूर्ण सिलेक्ट करून घेऊया. कंट्रोल C बटन प्रेस करा, कॉपी करा. आता आपण स्टॅड मध्ये आलोय. आता जिथे आपलं हे लोड केसेस संपतील त्याच्या खाली आपल्याला लोड कॉम्बिनेशन पेस्ट करायचे. सो सिम्पली आपण स्टॅड एडिटरला जातोय. स्टॅड एडिटरमध्ये इथे आपण बॉटम साईडला आलोय, करून घेतलं. इथे बघा लोड 8, इथे जरी डबल क्लिक केलं तरी चालेल. तिथे बघा लोड 8, लोड टाईप विंड टायटल WL Z निगेटिव्ह, विंड लोड Z-1 टाईप 1 YR म्हणजे वायरेज 1.5 to 13. याच्या आपण एंटर बटन प्रेस करूया. वाटलंच तर इथं तुम्हाला नाव टाकायचं असेल तर स्टार मार्क टाकून द्या. स्टार मार्क म्हणजे ती जी काही लाईन आहे ती इनएक्टिव्ह पकडली जाते. इथं आपण नाव टाकतोय लोड कॉम्बिनेशन्स आणि इथं परत स्टार मार्क टाकून देऊया. एंटर बटन प्रेस करा आणि कंट्रोल V बटन प्रेस करा. ओके, बट पेस्ट झालेलं कॉपी करून देऊया. कंट्रोल C, देन स्टॅड एडिटर मध्ये कंट्रोल V प्रेस केलं ते बघा हे सगळे लोड कॉम्बिनेशन इथे आपण पेस्ट करून घेतले लोड केसेसच्या खाली. याला इथं आपण सेव्ह करून घेतोय आणि याला इथे क्लोज केलंय. हे झालंय सेट. आता आपण जर इथे लोडिंग पेजला आलो आणि इथे जर चेक केलं तर सगळेचे सगळे लोड कॉम्बिनेशन इथे अप्लाय झालेले आपल्याला दिसणार. ओके, तर हे झालंय लोड कॉम्बिनेशन सेट. आता आपल्याला स्ट्रक्चरला डिझाईन करायचंय, बट स्ट्रक्चर आपण बेसिकली फक्त लोड कॉम्बिनेशनला डिझाईन करतोय, लोड केसेसला नाही. तर त्याकरता आपल्याला इथे एक कमांड घ्यायची ज्याचं नाव आहे लोड लिस्ट. तर इथेच आपण अनालिसिस अँड डिझाईन टॅबला जातोय आणि त्यामध्ये इथे आपल्याला लोड लिस्ट नावाची कमांड दिसते. सो लोड लिस्टला क्लिक करा. लोड लिस्ट मध्ये इथे आपल्याला सगळे लोड केसेस आणि लोड कॉम्बिनेशन आलेले दिसत आहेत. त्यामध्ये फक्त आपल्याला लोड कॉम्बिनेशन सिलेक्ट करायचे आणि याला राईट साईडला शिफ्ट करायचे. हे झाले सेट. याला करा ओके. आता ओके केल्यानंतर इथे जर आपण चेक केलं तर इथे लोड लिस्ट कमांड ही आपण परफॉर्म केली. नेक्स्ट वन, आता या स्ट्रक्चरला आपल्याला डिझाईन करायचंय. म्हणजे स्ट्रक्चरला आपल्याला 3 टाईप दिसत आहेत डिझाईनचे, स्टील, कॉन्क्रीट आणि अल्युमिनियम. सो आपलं हे ऍक्च्युली कॉन्क्रीट स्ट्रक्चर आहे. तर कॉन्क्रीटला क्लिक करा. कॉन्क्रीटमध्ये करंट कोड, तर कुठल्या कोडसाठी तुम्हाला ते स्ट्रक्चर डिझाईन करायचं आहे. तर इथे वेगवेगळ्या कंट्रीजचे कोड आहेत. आपल्याला इंडियन कंट्रीनुसार डिझाईन करायचंय. तर IS 8456 हे आपण इथे सिलेक्ट करणार आहे. RCCचा जो कोड आहे तो आपण सिलेक्ट केलाय. देन अगेन इथे आपल्याला स्ट्रक्चरला सिलेक्ट करायचंय आणि नेक्स्ट डिफाईन पॅरामीटरला क्लिक करायचंय. सो आपण इथे डिफाईन पॅरामीटरला क्लिक करतोय. त्यामध्ये आपण एक पॅरामीटर घेतोय ज्याचं नाव आहे FC, कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. सो इथे कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट आपल्याला न्यूटन पर MM² मध्ये दिसते, तीच आपल्याला किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये घ्यायची. म्हणजे आपण जर इथे विचार केला M20 ग्रेडचा, तर M20 मध्ये न्यूटन पर MM² आहे. ओके, MM² न्यूटन पर MM² आहे. बट आपल्याला ही व्हॅल्यू किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये हवी आहे. तर याला मल्टिप्लाय बाय 1000 केलं तर सिम्पली ही व्हॅल्यू किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये भेटणार आहे. तर हे आपण इथे सेट करून घेऊ. ओके, सो इथे M20 असेल तर 20,000 ऍड करा, M25 असेल तर 25,000 ऍड करायचे. ओके, तर इथे आपल्याला M20 साठी डिझाईन करायचंय तर इथे आपण 20,000 ऍड करून घेणार आहे. सो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट आहे M20 म्हणजे 20,000. याला करणार आपण असाइन. तो असाइन बटनला क्लिक करा. नेक्स्ट वन, इथेच आपण जर चेक केलं तर पुढचा ऑप्शन भेटतो FY मेन, यील्ड स्ट्रेंथ ऑफ मेन रेन्फोर्समेंट. सो यील्ड स्ट्रेंथ ऑफ मेन रेन्फोर्समेंट आपण कन्सिडर करतोय FE 500. ओके,
तो Fe 500 पण 500, तो याचा पण व्हॅल्यू न्यूटन पर mm स्क्वेअर आहे. यालाच मल्टिप्लाय बाय आपण 1000 करणार आहे. तर याचं जे काही आन्सर आहे ते 5 लाख येतात किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. ओके, 5 लाख. तर ही व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायची आहे. आपण इथे 5 लाख पुट केलंय आणि याला इथे असाइन करायचंय. आपण याला असाइन करून घेतलं. नेक्स्ट, त्याच्यानंतर FY6 yield strength of shear reinforcement. सो आयएस पुढे म्हणतोय की shear reinforcement हे बेसिकली 415 Fe415 ला डिझाईन करा. म्हणजे Fe415 म्हणजे 4,15,000. सो इथं Fe415 4,15,000 आपण घेतलंय. याला पण करणार आपण असाइन आणि क्लोज करून घेतोय. हे झाले क्लोज. आता या स्ट्रक्चरला डिसिलेक्ट करा. तर इथे जर आपण खाली आलो तर त्या प्रॉपर्टीज या स्ट्रक्चरवर असाइन झालेल्या आपल्याला शो केल्या जातात. ते आपण इथे चेक करू शकतो. आता याच इथे आपल्याला डिझाईन करायचंय. तर फर्स्ट ऑफ ऑल इथे आपण कमांड बटन चेक करू शकतो. तर कमांड मध्ये पहिलं डिझाईन बीम दिलंय. तर फर्स्ट आपल्याला सगळे जे काही बीम आहेत म्हणजेच हॉरिझॉन्टल मेंबर आहेत ते सिलेक्ट करायचे. तर सिम्पली आपण हे कंट्रोल की प्रेस करून हे सर्व हॉरिझॉन्टल मेंबर सिलेक्ट करून घेतो. आता याचमध्ये इथे पण हे हॉरिझॉन्टल मेंबर्स आहेत ते पण सिलेक्ट करून घ्या आणि आयसोमेट्री मध्ये चेक करा कुठलाच हॉरिझॉन्टल मेंबर यामधून सुटायला नको. या प्रकारे हे सगळे हॉरिझॉन्टल मेंबर आपण सिलेक्ट केले. नेक्स्ट वन, कमांड बटनला क्लिक करा इथे राईट हँड साईडला. त्यामध्ये डिझाईन बीमचं ऑप्शन आहे. याला इथे असाइन बटनला क्लिक करा आणि क्लोज करा. तर हे झाले बीम डिझाईन. नेक्स्ट वन, आता सगळेच व्हर्टिकल कॉलम आपल्याला सिलेक्ट करायचे. तर सिम्पली फ्रंट व्ह्यूला जाऊन आपण हे या प्रकारचे कॉलम सिलेक्ट करू शकतो. बट यामध्ये एरर येण्याचे चान्सेस असतात. आता एरर काय येतोय बघा. मला सिलेक्ट करतो, सिलेक्ट केलं आणि आयसोमेट्री व्ह्यू मध्ये बघितलं तर बघा हे पण मेंबर सिलेक्ट होत आहेत. तर हे मेंबर मला नको आहे. हे मेंबर आपण डिसिलेक्ट केले आणि ते व्हर्टिकल मेंबर आपल्याला सिलेक्ट करायचे. तर झूम करून आपण ते सिलेक्ट करू शकतो. या ओके, मेंबर नाही तो सिलेक्ट करा. पण इथे हे सिलेक्शन करणं थोडं टेडियस आहे. तो त्याऐवजी आपण याला डिसिलेक्ट करूया. सिम्पली सिलेक्टला जा. सिलेक्ट मध्ये इथे बीमचं ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये पॅरलल टू वाय म्हटलं तर पॅरलल टू वाय म्हणजे सगळेच बीम सिलेक्ट होऊन जातील. म्हणजे सगळेच कॉलम सिलेक्ट होणार. आणि जर तुम्हाला बीमचं सिलेक्शन हवं असेल पॅरलल टू एक्स म्हणा आणि पॅरलल टू झेड म्हणा तर सगळेच बीम डायरेक्टली इथे सिलेक्ट होतील. बट यामध्ये रिक्वायरमेंट एकच आहे, पॅरलल एक्स आणि झेड मध्येच असायला पाहिजे. जर तो बीम एखादा टिल्टेड असेल, तिरका असेल तर तो सिलेक्ट केला जाणार नाही. तर इथं सगळे सिमेट्रिक आहे, एक्स ला पॅरलल झेड ला पॅरलल आहे तर ते सिलेक्ट होत आहेत, नाहीतर होणार नाही. तो सिलेक्ट पॅरलल टू वाय घेतलंय. त्यानंतर कमांड बटनला क्लिक करा. इथे म्हणा डिझाईन कॉलम असाइन, क्लोज केलं. नेक्स्ट वन, सिलेक्ट ऑल, कमांड टेक ऑफ. तो टेक ऑफला क्लिक करा ज्यामध्ये प्रिंट द टोटल व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीट अँड वेट ऑफ स्टील रेन्फोर्समेंट फॉर द बीम अँड कॉलम एलिमेंट डिझाईन. असाइन करा, क्लोज करा. नेक्स्ट वन, डायरेक्टली आपल्याला रन अनालिसिसला क्लिक करायचंय, सेव्ह करायचंय. हे झालंय. गो टू पोस्ट प्रोसेसिंग मोड, डन, अप्लाय, ओके. तर हे झालंय सेट. आता यामध्ये जर कॉन्क्रीट डिझाईन बघायचं असेल तर कॉलमचं डिझाईन बघायचं असेल तर सिम्पली कॉलमला डबल क्लिक करा आणि इथे आपण कॉन्क्रीट डिझाईन टॅब चेक करू शकतो. तो कॉन्क्रीट डिझाईनला क्लिक करा तर इथे आपल्याला कॉलम डिझाईन झालेला दिसतोय. मग याचमध्ये आपल्याला किती रेन्फोर्समेंट हवंय तर बघा हा कॉलम झालाय. तर किती रेन्फोर्समेंट हवंय तर इथे आपल्याला ते दिसणार आहे. तर हा सेक्शन आपल्याला महत्वाचा आहे. एएस पर्सेंटेज आणि एएस रिक्वायर्ड हा पूर्ण सेक्शन आपल्याला महत्वाचा आहे. मग यामध्ये एएस रिक्वायर्ड आहे 347. 347 याची रिक्वायरमेंट आहे. एएस पर्सेंटेज आहे त्याचा 0.915. म्हणजे आपण या सेक्शन मध्ये हा काही कॉन्क्रीटचं सेक्शन आहे यामध्ये किती रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड केलंय त्याचा पीटी पर्सेंटेज म्हणजे पर्सेंटेज ऑफ स्टील प्रोव्हाइडेड. ओके, प्रोव्हाइडेड किती प्रोव्हाइड केले आपण 0.915 0.915 एवढं प्रोव्हाइड केलंय. ओके, हे पीटी पर्सेंटेज आपलं झालं. आणि त्यानंतर बार साईज आहे. कितीचं बार आहे तर 12 mm चं बार आहे. आणि किती नंबर ऑफ बार आहे तर 8 नंबर ऑफ बार आहे. सो हे 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 बार आहेत आणि ते 12 डायमीटरचे. तर ह्याप्रमाणे ते डिझाईन झाले. आता कुठल्याही बीमला किंवा कुठल्याही कॉलमला जर आपण डबल क्लिक केलं तर इथे कॉन्क्रीट डिझाईनचं ऑप्शन आपल्याला इथे बघायला भेटतं. बट कॉलमच्या वेळी तुम्ही सिम्पली कॉलमला डबल क्लिक करून चेक करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. इथं आपण चेक करू शकतो आणि इथे ते रेन्फोर्समेंट आपल्याला बघायला भेटणार आहे. बट बीम चेक करताना
शक्यतो आपल्याला स्टॅट आउटपुटला जायचे. सो इथे स्टॅट आउटपुट आहे. स्टॅट आउटपुट मध्ये इथे बॉटम साईडला ते ओपन झालंय. करून घेतलंय टाकून. आणि इथे बीम डिझाईन आहे. सो बीम डिझाईनला किंवा कॉन्क्रीट डिझाईनला इथे डबल क्लिक करा. इथे दिसतंय IS 456 बीम डिझाईन रिझल्ट. त्यामध्ये IS 456 लिमिट स्टेट डिझाईन बीम नंबर 59 डिझाईन रिझल्ट. यामध्ये त्या बीमचं मटेरियल आहे M20. मेन रेन्फोर्समेंट आहे AP 500. शिअर रेन्फोर्समेंट आहे AP 415. देन लेंथ आहे 3250 या बीमची लेंथ आहे. साईज आहे या बीमचा 230 बाय 430. त्यानंतर कव्हर आहे 30 mm आणि इथे समरी ऑफ रेन्फोर्समेंट दिलाय. तर समरी ऑफ रेन्फोर्समेंट मध्ये इथे हा जो काही बीम आहे त्या बीमला समथिंग असं काहीतरी बीम असणार आहे. हा पूर्ण आपण एक बीम सेक्शन बेसिकली असा ड्रॉ केलाय याप्रमाणे. आणि ह्या बीम सेक्शनला इथे टॉप रेन्फोर्समेंट, सो कुठलाही बीम असू द्या त्याचे 5 पार्ट तो क्रिएट करतो. तिथे 163 mm रेन्फोर्समेंट रिक्वायर्ड आहे. इथे हा सेंटर पॉईंट आहे, आपण मार्क करून घेऊया. इथे 154 रिक्वायर्ड आहे. इथे पण 154 आणि इथे पण 154 आहे. आणि सेंटरला पण 154 आहे. नेक्स्ट वन बॉटम साईडला अगेन सगळ्याच ठिकाणी 154 आहे. फक्त इथे 163 mm आहे. सो इथे पण 154 पण आहे, पण आहे या प्रकारे. सो इथे 163 mm करता किती ची बार लागते तर बघा 2 डाया 12. तो 12चे 2 बार लागतात. तर इथे थ्रूआउट काय केलंय 12चे 2 बार आपण ऍड केलेले पाहू शकतो. ओके, ह्या रेन्फोर्समेंट करता हे रिझल्ट आहे. आणि बॉटम साईडला 154 करता अगेन इथे पण काय केले 10चे 3 बार टाकते. इथे 3 टॉर 10 एवढं रेन्फोर्समेंट ऍड केले. आणि शेअर रेन्फोर्समेंट, सो शेअर रेन्फोर्समेंटचा जो काही सेक्शन आहे तो खाली दिलाय. टू लेग 8 डायमीटर ऍट 135 सेंटर टू सेंटर. म्हणजे जे काही आपले स्टिरप्स असे व्हर्टिकल असणार आहे त्यांचं जे काही सेंटर टू सेंटरचं डिस्टन्स आहे ते आहे 135 mm. तर ह्याप्रमाणे आपण ते चेक करू शकतो. ओके, तर ह्याप्रमाणे इथे आपल्याला रेन्फोर्समेंट चेक करता येणार आहे. आता याच्याच बॉटमला जर आपण बघितलं तर इथे कॉलमचं रेन्फोर्समेंट बघायला भेटणार आहे. कॉलम रेन्फोर्समेंट आपण बघितलं तर लिमिट स्टेट डिझाईन कॉलम नंबर 276, त्याचा मटेरियल, त्याचं रेन्फोर्समेंटचं मटेरियल, शेअर रेन्फोर्समेंटचं मटेरियल, त्यानंतर त्याची लेंथ, क्रॉस सेक्शन साईज, कव्हर आणि गायडिंग लोड केस, कुठल्या लोड केस करतात ते डिझाईन केले. त्याचा रिक्वायर्ड स्टील एरिया किती आहे, रिक्वायर्ड कॉन्क्रीट एरिया जो ऑब्वियस दिसतोय. आणि ते प्रोव्हाइड 8 बार 12 डाय. तर 12 डायचे 8 बार प्रोव्हाइड करायचे. या प्रकारे आपण ते चेक करू शकतो. आता याचमध्ये बॉटम साईडला जर चेक केलं आपण तर इथे आपल्याला टोटल क्वांटिटी प्रिंट झालेली दिसते. सो टोटल व्हॉल्यूम ऑफ कॉन्क्रीट रिक्वायर्ड टू कन्स्ट्रक्ट दिस टाइप ऑफ स्ट्रक्चर 40.3 क्युबिक मीटर एवढं कॉन्क्रीट लागणार आहे. आणि स्टीलमध्ये इथे आपण जर चेक केलं तर 12 डायमीटर येत आहेत. किती किती चे बार आपण अप्लाय केलेत ते आपण इथे चेक करू शकतो. आणि सेकंडली वेट न्यूटन मध्ये दिसतंय, तर हे वेट येणार आहे 30,017 न्यूटन. याला डिवायडेड बाय 9.81 केलं तर ते kg मध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. तर ह्या प्रकारे आपण ते चेक करून घेऊ शकतो. तर हे झालं आपलं कॉन्क्रीट डिझाईन कम्प्लीट.